के मैं थैंक यू. ए बाबा तो बिचारा षटाक भाऊ वजन आहे, त्याला खुर्ची द्या बसाय, कमरत जायचा तो. सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल. चला क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करून घ्या, जास्तचा वेळ घेऊ नका. आपल्याला विनंती आहे आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला 3 षटकाही बरोबर 15 मिनिटात कंप्लीट करायचे नाही. फुकाट डाये पायाव चोच म्हणजे पेनल्टी. उद्यापासून जरा रनिंग करीत जा. रनिंग जाऊया. चला महत्वाची क्रीडा स्पर्धा. आमचे डीजे ऑपरेटरचं कौतुक करावं लागेल. आमच्या डीजे ऑपरेटरला मी सांगू इच्छितो, गाणे फक्त जरा चटकेबाज लाय, चटकेबाज. यस दे दणका, हा सब होऊन द्या खर्च. आहे सरपंच, हरकत नाहीये. पहा आमचे गजाबाई, गजाबाईचं साईज पाहून त्याच्यावर काम दिलं. हा का धोकाच नाही. खऱ्या अर्थाने निश्चित अगदी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने पाहतोय, खऱ्या अर्थाने या स्पर्धेची एक खास ओळख आहे. प्रेक्षक मायबाप चारही साईडनं मैदानाचे आहेत, त्यांचं कौतुक करावं लागेल. फक्त रॅलिंगवर जोर देऊ नका, नाही तर फुकाट काय व्हायचं माहिती आहे का. 4 आण्याची कोंबडीनी 12 आण्याचा मसाला तंगड्यात गुतला का कार्यक्रम फिट. कारण ह्यो महिना कंचा माहिती आहे का, फेब्रुवारी. फेब्रुवारी महिना म्हणजे याच्यात काय काय येतं माहिती आहे ना तुम्हाला. आजही कंचा जरी डे आहे, रोज डे, अमुक डे, तमुक डे, किस डे, म्हणजे लफड्याचा महिना. हरकत नाही, जाऊया. बरं आमचे लाईव्हचे ऑपरेटर खुश आहेत. काय प्रॉब्लेम आहे. कुछ तो गडबड है दया, दरवाजा तोडो परंतु कॅम्प्युटर मत छोडो. हरकत नाहीये. ही स्पर्धा अतिशय चांगल्या दर्जाची आपण पाहतोय. 24 लाईव्ह इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून कव्हर केली जाते. आज खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण पाहतो ना मित्रांनो, ज्या पद्धतीनं संपन्न होतं त्या पद्धतीनं 184 देशामध्ये पोहोचवण्याचं काम ज्या वाहिनीच्या माध्यमातून केलं जातं. चला पहिल्या षटक कोपचा कोपची दुमडा दुमडी आणि गोलंदाज अगदी आपल्याला पाहायला मिळेल. तुम्हाला एकटा वाघ काय तुमच्या खायला बसलाय का. दोघं जण एकदा उराव बसाय बघता. धन्य ती पुण्य आहे. बरं 12वा तू आहे का तो आहे. यो MBBS आहे का, तू MD आहे का. मग MD वाला जवळ येऊ दे. कारण कसं माहिती का, सोनोग्राफी एक सरा काढणार येऊ दे. फुकाट गोळ्या औषधावाला नको. काय का असे ना मित्रांनो. निश्चित मैदानात यस ग्रीन सिग्नल, टाटा बाय बाय, गेम ऑन. डाबल होते सुरुवात. स्ट्राइक एंड वरती धीरज राणे, तर नॉन स्ट्राइक एंड वरती समीर राणे. बंधुआत का भावात, पण यानं जास्त खालाय, त्यानं जरासा सुकलाय तो जरासा. काहीतरी गडबड आहे. गोलंदाज तयार. पहिला बॉल. कुछ तो गडबड आहे. हो ती गाडी बघून पळ बाबा. ना ते तुला ते गाडीवाल्याला काय नाही व्हायचा. टाळ्या असं वाजयता काय चापट्या मारता. कमाल आहे तुमची. जा पहिलाच बॉल. पहिलेच बॉलावर हानगत सगळे. पहिली बारी कार्यक्रम फिट केला. डायरेक्ट सेम कार्यक्रम. उडदाची डाळ भेंड्याची भाजी चिकूट चिकूट. तू चल मोरमा आलू मग ठुसक्या 4. चौकार आलाय. संघाचं खातं इथे खुलं झालंय. परत मला लोकांच्या घरपट्ट्या फाडीत आलो यानं माझा 7-12च बाहेर काढला. कमा आलाय तुझी. हरकत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. संघाचं खातं खुलं गेलंय. बॉलर मस्तपैकी मोजून मापात जर हेरला तर 4.25 फुटाच्या आसपास उंची. गोलंदाज तयार. हो यावेळेस देखील बेकार. शेवटचं षटक. गाण्यात आला काय शब्द. बाटली आणि बॉलरची वाट लागली. लागोपाठचे 2 चौकार. पहा पंच बॅट्समन मध्ये काहीतरी गडबड आहे. करगोट्याला याला ताईत बीत आहे का काय झाली आहे. बॅटीला बॉल ठोकला दर परपरा खाजोईत पळायला लागला. नाही इलाज झाला. बॉलरचे 2 बॉल 2 घन चढायला. काय सांगायचं बॉलरचा कमरेचा मणी हलायला लागला का काय बघा. चेक करा. घाबरू नका. कमरेचा मणी हल्ला तर फरक नाही. गाठल्याचा मणी आणलाय मग मशातून. द्याव ठोकून कार्यक्रम चालू करू. बरं तो तिकडे योग डॉगी, इकडे 2 डॉगी. यांचा काय लपडा आहे का काय झालाय बघा. हरकत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तू हसतो का. आवडा वज गुचकी लागल ना. मला टेन्शन आला.
असं हसणं म्हणजे काय माहिती का, शेवटला पाण्याची बारी तो यो काय आजार आहे काय, हरकत नाही. जाऊया. वेळ वाचवणं महत्वाचं राहील. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम. हे त्या हंपरचं काय झालं, तो का असा वाकडा तिकडा वळायला लागला, त्याच्यातही काहीतरी दोष आहे. एक सरा मारून घ्या त्याचा. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळी देखील हो अशी बॅटिंग मध्ये काय माहित आहे का, उघड्या संघ नागडा जेला आणि रातभर हिवाना मेला. 3 रट्ट मारले ना. यानं काय खालाय रे, वजडी खाली आहे का कांजी पेला निसता चार्राक चिरिक फटकी बाजी कमालीची. का दाजीबाला काय करमत नाही का, दाजीबा पण लय कवळा ना आजकाल, लय भयानक. 3 बॉल वरती 3 मोठाले फटके आले, 3 चौकार आलेत. भयानक कार्यक्रम. बॅटिंग चांगली म्हणजे लय डेंजर कार्यक्रम. निस्ता धुमसा धुमशी कुमचा कुमचीचा कार्यक्रम. 3 बॉल वरती 3 चौकार आलेत. येणारा बॉल ओहो यावेळेस योकांचा ठावा आहे का, भांडी घशा शॉट, भांडी घशा. बॉलर ना ठेयो कंचे बाजूला ढुमशितो. असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती का, जावई आला पण कुड फाडून पळाला. सासरा बिना पाण्याचा तरफडला. फटकेबाजी कमाली. पंच असा वाकायला लागला का पटकन कमरेचा मणी हेरा त्याच्यातच काहीतरी गडबड आहे. आणि पा विकेट किपर 1 नंबर. अशी पोझिशन चांगली म्हणजे मुळीदाची लक्षणं. उठला झाला एक गोळे तू आजार बरा फिट. ओके अगदी आपण पाहू शकाल. इथे 4 बॉल वरती 4 चौकार आलेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16 धावा. कमालीचा धावफलक उभा केलाय. सध्याच्या स्थितीला षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पहिल्या षटकामध्ये धुमसाधुमशी मजबूत चालू आहे, कुमची मजबूत चालू आहे. काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या, कशी काय 7:30 आली. फटाफट फटाफट फटाफट. डीजेवाले याला पाणी पाच ती गुचक्या द्यायला लागली. ती पण गुचक्या द्यायला लागली काय का डीजे वाल्यानं मानव नक द्यायला ती लागली कराय कांग 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 कांग. 5 बॉल वरती 5 चौकार. काय सांगायचं, अशी बॅटिंग चांगली म्हणजे काय सांगायचं, ही बॅटिंग चांगली म्हणजे खैसापेक्षा भयानक. कारण आला बॉल निसता चोळीत मळीत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धाव बलकावरती 20. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉलरची हवा झाली टाईट. बॉल हेलपाटायला लागला वाईट. झुकेगा नाही साला, पण व्हाईट मात्र मजबूत हेलपाटे का. तो व्हाईट हेलपाटील मग काय करील या नाही बिचाऱ्याने त्याचा जीव हेरावा का नाही. आला बॉल निसता फटा 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 फटा. नको झाले जरा जसं काय सोरट लायलाय. 10ला 100 100ला 1000 फटाक्कन. इथे जाऊया. इथे हा चेंडू एक्स्ट्रा जाईल. संघाची धावसंख्या 21. 21 धावा. नाही बरोबर आहे. त्यांचा चेहरा बोळा, त्यांच्या सोबत गाव सारा गोळा. यस जाऊया. येणारा चेंडू पाहावं लागेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. हर्षद काय सांगायचं, त्याचा बॅट कोठ बॉल कुण हंपरची बीपी वाढवायची बारी. खोटी अपील. षटक क्रमांक संपला गेला पहिला. हे बाजूला मुक्की जा, हे बाजूला पप्पीचे. ये लवकर ये. तो इकून आला मस्तपैकी माझ्या अंगल राहिला. असा आल्यावर पटकन पप्पी याची धोकाच नाही म्हणजे मला पण शॉक लागणार. इथे जाऊया. षटक क्रमांक मैदानाच्या आत मध्ये संपला गेला पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती जमला गेला 21. 21 धावा. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम 3 षटक ही तुम्हाला बरोबर 15 मिनिटात कंप्लीट करायचे. आयोजकांच्या माध्यमातून ज्या सूचना आमच्यापर्यंत येतील त्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. जर 3 षटक 15 मिनिटाच्या अतिरिक्त जर वेळ खर्च केला तर कदाचित एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. कारण आयोजकांची सूचना आहे ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि टी शर्टची पेनल्टी आहे. म्हणजे असा कार्यक्रम खायला दिला चिकन आणि घशात गुतला मटन नाही इलाज. पेनल्टी देखील आहे.
परंतु ती मला वाटतं टार्गेट ज्या वेळेस कंप्लीट होईल त्याच्यानंतर त्या 2 धावा ऍड होतील, त्याच्यात हरकत नाही. षटक क्रमांक दुसरा वैभव मेहतर. आडनाव जरा माझ्या जीभपेक्षा लांब जात, कारण नवीनच सरपंच असल्यामुळे कसं आहे माहिती आहे का, फाईल जरा अवघड होते. वैभव अगदी आपण पाहू शकाल षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी तयार होतो आहे. इथे जरूर फटका मारला, पण काय सांगायचं जरासा कुपोषित आला, म्हणजे खाला पेला, पण काय हात बास काय नाही ओके आहे. तू पाठीमागे नंदरूच नको, बॉल पुढा आहे. अगदी आपण पाहू शकाल लफडा काय माहित आहे का, डीजेच्या पडद्याच्या पाठीमागे कोण काय कार्यक्रम करीतो त्याच काय कळाय मार्ग नाही. तो फिर क्या करेगा. अगदी आपण पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. 22 धावा दापोलीकरांवरती आहेत. चला जास्तचा वेळ घेऊ नका. रात्री मला वाटतं 6:30 काहीतरी चेंडू पडला, तरी 4:30 वाजले होते. मित्रांनो, आयोजकांसाठी आयोजन करणं खऱ्या अर्थाने सोपं नाहीये. मी खऱ्या अर्थाने निश्चित रोहित दादा, सिद्धू दादा त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांचं कौतुक करेल, कारण की ही मेहनत साध्या सुध्याचं काम नाहीये. नाईटची क्रीडा स्पर्धा भरवणं, संपूर्ण रात्रभर जागणं, पुन्हा एकदा दिवसा उठल्यानंतर मैदान सजवणं, निश्चित अगदी कौतुक करावं लागेल आयोजकांचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती वैभव. काय नाही, आता मात्र यानं बरोबर कार्यक्रम केला, त्याला माहित आहे. जुलाब झाल्यानंतर कंचा औषध वापरायची त्यानं त्याच चालू केला, बरोबर फिट कार्यक्रम केला. इथे यावेळेस मात्र सिंगल धावा आली आणि संघाची धावसंख्या दापोलीकरांवरती 23 धावा. 23 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. मात्र अशी बॉलिंग म्हणजे चांगली काय माहिती आहे का, भोकरापेक्षा चिकूट बॉलिंग. आता मात्र बाप्पा रे, यो गडी जेला आहे का काय हैवान. केसाची स्टाईल मात्र गड्याने 1 नंबर मारले, मस्त चिकना दिसत हा का. अशी स्माइल चांगली म्हणजे इंस्टाग्रामचा किंग, 1 नंबर. असू दे काय नाही, त्या तसाच असाच. यावेळेस देखील पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये, पण काय सांगतात याला मस्तपैकी बॅट नेली, जशी काय ती बॅटीची धार खडली असा कार्यक्रम झाला. इथे डॉट बॉल आलाय. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अगदी आपण पाहू शकाल गोलंदाज वैभव तयार. यावेळेस सरळ बॅटनं फटका सजवलाय. एक सिंगल इथे कंप्लीट झाले. त्याला माहित आहे माझ्यात काय हो कार्यक्रम व्हायचा नाही, त्यामुळे त्याला माहित आहे गपचूक 1 रन काढला आणि त्याला मात्र खालच्या आळेच्या गड्याला वरच्या आळेला लायला. त्याला माहित आहे त्याच्या अंगात काहीतरी शिरलाय, तो मात्र धनाधन धुमशितो. इथे एक सिंगल आली आहे आणि संघाची धावसंख्या आता दापोलीकर 24 धावा दापोलीकरांवरती. अगदी आपण पाहतो या षटकातील 2 चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. पाहुण्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, कारण हीच तर ओळख आहे. आणि सुरेश दादा पाटील ज्यांच्यावरती असलेलं प्रेम. यावेळेस हो समोरच्या दिशेला फटका. बरं बाबा, ते खेळाडू टाळ्या वाजवतात ठीक आहे, याही टाळ्या वाजवतात म्हणजे काय माहित आहे का, आईजीचे जीवाऊ पायजीची मजा. आईजी तर पडते पायजी इकडे काय झालं, खुशीत गाजरा खाते. जरूर फटका चांगला आलाय. 4 धावा. संघाची धावसंख्या 4च्या मध्ये 28 धावा. चांगली बॅटिंग. अच्छी तरह से अपने भेजे में उतार ले. हिप्नोटाईज करायचं मला, हिप्नोटाईज. ओरिजिनल असताना झेरॉक्स नको ना मारू. भले उद्या झेरॉक्स मारलं तर काय फरक नाही, काय सांगायचं आहे. गोलंदाज तयार. बापर बस 1च नंबर. असं सांगायचं म्हणजे काय माहित आहे का, बायको करा चकणी पण मेवणी पहा चिकणी. धोकाच नाही. पहा जरूर अगदी आपण पाहिला फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बघता बघता संपले गेले. 2 षटकांचा खेळ संपला गेला. खाऊन पिऊन ढेकर देऊन धावा बनल्या गेल्या. 30 धावा दापोलीकरांवरती. देऊया संधी डीजेला. राज एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय
अनिल दादा चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे आणि ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी जी बाईक या ठिकाणी देण्यात आलेली आहे ती आदरणीय अनिल दादा चव्हाण यांच्या वतीने आपल्याला देण्यात आलेली आहे। त्यांचं एसडीपी ट्रॉफी मध्ये आम्ही स्वागत करत आहोत। सचिनजी ठोंबरे या मान्यवरांचं पण आम्ही स्वागत करत आहोत। पाहुण्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं। एसडीपी ट्रॉफी 2025 सूर्यदादा पाटील आणि पद्माताई चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही ट्रॉफी आपण पाहतोय। आदरणीय अनिल दादा चव्हाण साईराज एंटरप्राइजेसचे मालक आणि त्यांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी ही बाईक आपण पाहतोय। चमचमती बाईक या ठिकाणी देण्यात आलेली आहे ती मॅन ऑफ द सिरीज साठी। त्यानंतर आदरणीय सागरजी घोसाळकर ग्रामपंचायत सावरोलीचे सदस्य आहेत। आदरणीय सोपानजी मालकर उद्योजक तळवली आणि दिगंबर सालेकर उद्योजक खरसुंडीचे आमचे पाहुणे या तमाम पाहुण्यांचं आम्ही स्वागत करत आहोत। जे पाटील आमचे मगाशीच आपण त्यांची आठवण काढली आणि त्यांचे सगळे मित्र परिवार आज येथे एसडीपी ट्रॉफी मध्ये आपण पाहतोय। विष्णोई गँग पण आलेली आहे। पद्माकर पाटील पद्मा पाटील जय मल्हार ग्रुप आपण बघितला। सगळे कैऱ्याचे आमचे सगळे ग्रामस्थ विष्णोई ग्रुप पण आता आलेला आहे। जाऊया जिथे आमचे योगेश वाघ थोडे एक्सिलेटरवर ताव देत आहेत। एक्सप्रेसला जशा गाड्या पडतात 140-60ला तसे ते आता धावत आहेत। पहिली मॅच त्यांनी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगली होती। जाऊया योगेश वाघ यांच्याकडे। अनंत गडगे यांचं इथे आगमन झालेले वालाच्या शेंगा नक्कीच आले असतील। अनंत गडगे साहेब आले म्हणजे पोलीस पाटील मधु मनमोहन गडगे हे पण आलेले आहेत। पोलीस पाटील त्यांचे चिरंजीव आणि पुढच्या टॉस साठी निलेश 11 वडगाव आणि शिवार्थ 11 भोकरपाडा दोघांना विनंती आहे दोन्ही कर्णधारांना। जाऊया मॅच मध्ये पुन्हा एकदा मोरबे आणि सावरोली मैदानाच्या मधोमध चालू आहे। ओव्हर टू योगेश वाघ। खऱ्या अर्थाने पाहुण्यांची उपस्थिती आलेल्या तमाम पाहुणेवारांचं करूया सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत। अगदी आपण पाहतोय एसडीपी ट्रॉफीचा दैदिप्यमान सोहळा। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल सागर गोलंदाजी ट्रॅक वर आलाय। तिसरं षटक चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण काय सांगितलं पहिले वरपासून हे बॅट्समन असा कार्यक्रम केलाय का काय सांगितलं डाळीत कांजी कांजात वरान श्याम कार्यक्रम। बस खेळायचेला झाडू शॉट पण झाली भुतारी। हे बाबा असा पडू नको काय झालं खालतं पिच कशी आहे कोबियाची होई तर सालट्या जायच्या धन व्हायची पण मग व्हायचा रडून रडून डोळे लाल झाले मुलीचे धन व्हायची जरूर। आडबा बॅटनं बटका खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती चेंडू आला नाहीये तिथे डॉट बॉल आलाय। सागरने सुरुवात चांगली केली आहे। येणारा चेंडू पुन्हा एकदा सागर तयार। चला जास्तचा वेळ घेऊ नका। आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना येत आहेत त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। रट्टा मारला पण कुपोषिताला बापा तो फिल्डर ते गेटच्या आतमध्ये दपलेला भाग बास बास हा चॅप 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 असा कार्यक्रम मध्ये काय माहिती का याला झाली घाई याच्या दर्शनाला आली कंची बाई। तो बिचारा तिकडे गपचूक होता ह्यो खालच्या आळेतून ज्याला वरच्या आलेलं त्याला बिना पाण्याचा फोकारला। फलंदाज बाद विकेट। धन्यवाद डीजे। काय सांगा सोप्यात गड्यांना फसायला नाही इलाज झाला कार्यक्रम फिट झाला। पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल गोलंदाजी ट्रॅक वरती। बापा रे नाही इलाज काय सांगायचं आहे। आंधीच गड्यांना पहिले वरीत मोकार 5 चौकार मारला त्याच्यावर ह्यो बॅट्समन आला का काय सांगा बॉलरला विचार पडता गणित सोडू कंचा कोडा वापरू कंचा अक्काल बंद होतीये। लागला परत बॉलर लेफ्ट राईट अंपर इस्रा बॅट्समन सावधान यावेळी देखील फटका द्यावेत पण फिल्डर दूरवर नाही इला झाला। असती काय तरी बॉल गेला नाही काय नशीब गांडू त्याला काय करी पांडू बॉल पडला पण अक्काल बंद झाली। फिल्डर आयशी आरामात आला माझ्या आमोशेला टप्पा पडला पण फिल्डर तो परत पौर्णिमेपर्यंत हिंडून आला 14 एकर मध्ये तिथे जरूर क्षेत्ररक्षण चांगलं झालं। आता संघाची धावसंख्या दाखवली का बरती 35 धावा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत।
पुन्हा एकदा आपण पाहू शकाल धीरज नाव आहे धीरज गडी भारी सकाळी चिहात खाऊन आलाय खारी त्याची बॅटिंग भारी कारण त्याची फटकेबाजी कमालीची येणारा चुन पुन्हा एकदा नाही 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 तो फिल्डर निजला तर वाटतो काय सांगा तोंडात बॉल पडायची बारी उलटा पालटा काय सांगा नेमका काय खाला आणि काय नाही निसता ह्यो बॅट्समन अशी बॅटिंग करीत होता जसं काय वळवळ 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 दवाखान्यात नेला तर डॉक्टर बेशुद्ध व्हायचा इथे जरूर धाबा धापलकावरती 36 आहेत शेवटचा बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळणार आहे स्कोरर आमचा मारितो काय सांगायचा तुझी खमाल आहे जा ना जरा हाताला माती लागली गालाला पण लावून जे बॅट्समन तो बघा तो माप काढायला लागला स्क्वेअर फिटाव खेळायला लागला तो शेवटचा बॉल शिल्लक आहे गोलंदाज तयार सागर शेवटच्या बॉल वरती आता यावेळेस हेलिकॉप्टर यावेळेस फटका लाजवाब आला जसा बॅटवाला तसा कार्यक्रम फिट केला वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला पुष्पराज लगेच क्षेत्ररक्षण सेट करा आता धावा धावपलकावरती षटकाराच्या मदतीनं 42 धावा मजबूत कार्यक्रम केला काय सांगायचं आहे घडी पहिले वरीत निकाल 21 आणलं दुसऱ्या वरीत मात्र चिकूट भोकऱ्या बॉलिंग केली तिथे मला वाटतं एकंदरीत 30 धावा धावपलकावरती म्हणजे 9 धावा खर्च झाल्या होत्या आणि या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर गोलंदाज साहिल बरं नाही ते बरोबर आहे माझा म्हणणं तुम्ही सांगता ते बरोबर आहे पण असं काय तुम्ही वाटून दिलाय का हे स्कोररला तो नाव सांगणार मला तू सांगणार मला काय शिंगा फुटली 12 गडी बरा म्हणजे ही स्टेपनी आहे आणि ह्यो मेन टायर आहे पण ह्यो जरा टकल्या झालाय त्यामुळे कधी पंक्चर होऊ शकतो हरकत नाहीये साहिल अगदी आपल्याला पाहायला मिळेल शेवटचं षटक म्हणजे हानामारी कुतवा कुती रेमटा रेमटी धोदा धोदायची वॉशिंग पावडर निर्माची वर पाहिलं जाईल यावेळेस शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील यावेळी देखील फटका लाजवाब असा कार्यक्रम मध्ये खावी सकाळी सुकटानं मारावी मजबूत उपट ठोक्यान ते डीजेचं साऊंड पडायचं बाबा पहा आमचे डीजे ऑपरेटरचं कौतुक करावं लागेल पण डीजे वाला काय सांगायचं 15 रुपयाचे गाणी वाजवतो चुटकून फुटकून बंद करीतो तो शेवटला असा करतो पाहिजे 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 पाहू शकाल हरकत नाहीये मित्रांनो निश्चित मी समालोचन करत असताना फक्त आमचे डीजे असतील आमचे स्कोरर असतील ओहो यावेळेस मात्र ओ लाजवाब कार्यक्रम फलंदाजी ते होईल बाद विकेट थँक्यू धन्यवाद नवीन फलंदाज चंदू राणे मैदानाच्या आतमध्ये दाखल खऱ्या अर्थाने निश्चित अगदी जर पाहिलं तर या गावचे जावई आहेत म्हणजे आता काय धोकाच नाही आता जावई बापू मैदानाच्या आतमध्ये दाखल म्हणजे आता सांभाळून खेळायला लागेल कारण काय नाही इलाज आहे जाऊया मला वाटतं अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत या डावामधील आणि धावा धावपलकावरती 46 आहेत 4 बॉल मध्ये आता कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल चंदू राणे स्ट्रायकेर वरती आहेत यो बॉलर जरा बरा आहे कारण ही गाडी जरा अवरेज द्यायला लागली भले सीएनजी नाही पेट्रोल पण ओके में थँक्यू आहे गोलंदाज तयार स्ट्रायकेर मध्ये चंदू आहे फटका यावेळेस हवेत काय सांगता जावई बापू कोंबडा कापू सोस्त्यामध्ये तिथे बाज विकेट फलंदाज बाद
अगदी आपण पाहू शकाल अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. पाहिजेचा नेटवर्क म्हणजे एकदम फास्ट, झटाफट झटाफट. हॅट्रिक ऑन आहे गोलंदाजसाठी. इथे चांगली गोलंदाजी होती. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहू शकाल गोलंदाज साहिल घोसाळकर, ज्याचं कौतुक करावं लागेल कारण त्याची गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहिलं तर निश्चित पहिल्या बॉलवरती चौकार आला, पण काय सांगायचं 2 बॉलवरती असं पाहुणं आणलं पण बिना पाण्याचा फोकारला असा कार्यक्रम केला. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. हॅट्रिक ऑन आहे यावेळेस. हो काय नाही इलाज झाला, काय बोलायचं आहे. रट्टा महाराजाला बॉल हुकला पण यो खालच्या आलेला कोंडलेला हे सांगतो मग वरच्या आलेला काही जातो, कारण खालच्या आलेला नुसता होता तोपर्यंत नुसता वळवळ करी. नाही इलाज झाला. फलंदाजी ते बाद विकेट आली. खऱ्या अर्थ निश्चित मित्रांनो, निश्चित एसडीपी चषक ही ट्रॉफी आपण पाहतो ना, ट्रॉफी पाहिल्यानंतर प्रत्येकाला प्रेमात पडणारी. कदाचित जयेश देसले ज्यांना मी सांगू इच्छिन, कारण ओहो फटका यावेळेस. ओहो खोक्यात खोका, माचीचा खोका दूर दूर मारला षटकार. बॅट्समनचा आहे तरी कसा डोका. जयेश देसले सर, षटकार आलाय. थँक्यू जय सर. अशी ट्रॉफी 4थ्या नंबरची जरी आपल्या मुरबाड मध्ये नेली ना तर खुश होतील. नाही पहिल्या नंबरची नाही, 4थ्या नंबरची. अतिशय भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय, कारण निश्चित प्रत्येकाला प्रेमात पाडणाऱ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकार आलाय. शेवटचा बॉल रट्टा मारला पण कुपोषित आला. नाही इलाज झाला. काय सांगायचं, खालच्या आळेचा कडे वरच्या आळेला गेला. धावबाची संधी आहे आणि तिथे दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होईल बाद. पहिला डाव संपला एका धावेनं आणि आता संघाची धावसंख्या धावफलकावरती 53 आणि बिजासाठी 54 धावेंची आवश्यकता. मोरबी आणि सावरोली मॅच आपण मैदानाच्या मधोमध पाहतोय. पहिलं सत्र संपलेलं आहे. दुसरी मॅच असेल निलेश चिलवन वडगाव आणि शिवार्थ भोकरपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधार पण आपण विनंती करूया. अनिल दादा चव्हाण आमचे पाहुणे, ज्यांनी आपल्याला इथे बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी दिलेले साईराज एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय अनिल दादा चव्हाण यांना विनंती करूया की त्यांनी त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. एसडीपी ट्रॉफी मध्ये त्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आदरणीय अनिल दादा चव्हाण साहेब, साईराज एंटरप्राइजेसचे मालक, स्वागत करण्यासाठी आमचे अविनाश दादा पाटील, सुरेश दादा पाटील, अनिल दादा चव्हाण साईराज एंटरप्राइजेसचे मालक आहेत. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी या टुर्नामेंट मध्ये ज्यांनी आपल्याला बाईक दिलेली आहे त्या अनिल दादा चव्हाण यांचा सन्मान आपण इथे टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. एसडीपी ट्रॉफी 2025 पद्माताई चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून. त्यानंतर आदरणीय आमचे बाळू शिर्के, युवा उद्योजक आहेत बोरिवलीचे, आदरणीय बाळू शिर्के यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. बाळू शिर्के साहेब, अनिल दादा चव्हाण, आदरणीय बाळू शिर्के साहेब, त्यानंतर उमेशजी ठोंबरे यांनाही विनंती करतोय. वडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य, माजी सदस्य आदरणीय उमेशजी ठोंबरे यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. उमेशजी ठोंबरे यांचं स्वागत इथे करण्यात येईल. माजी सदस्य आहेत वडगाव ग्रामपंचायत, भोकरपाडा आणि वडगाव टीम पण मालतो, दोन्ही कॅप्टन पण आलेले आहेत, त्यांनाही शुभेच्छा आहेत. सागरजी घोसाळकर सावरोलीचे आमचे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. मी सागरजी घोसाळकर यांना विनंती करतो आपला सन्मान इथे करण्यात येईल. बाळू शिर्के 678 नेहमी आपल्याला दिसत असतात ते उद्योजक आदरणीय बाळू शिर्के साहेब बोरिवली यांना इथे सन्मानित करण्यात येते. टॉस करण्यासाठी आपण विनंती करूया. दोन्ही कर्णधार निलेश चिलवन वडगाव आणि शिवार्थ भोकरपाडा. उमेशजी ठोंबरे यांना विनंती करूया टॉस करण्यासाठी. बाळू शिर्के यांना पण विनंती करूया. उमेश ठोंबरे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य वडगाव आणि टॉस केला जातोय निलेश चिलवन वडगाव आणि शिवार्थ भोकरपाडा. दोन संघांच्या दरम्यान हेड आहे. भोकर कोण जिंकलाय?
वडगाव निलेश इलेव्हन वडगाव संघानं टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय? ओके. पुढच्या पाहुण्यांचे इथे उमेशजी ठोंबरे यांना इथे सन्मानित करण्यात येईल. एचडीपी ट्रॉफी 2025 मध्ये उमेश ठोंबरे साहेब यांना सन्मानित करण्यात येईल. त्यानंतर आदरणीय आमचे सागरजी घोसाळकर ग्रामपंचायत सदस्य सावरोळी सागरजी घोसाळकर यांना विनंती आहे त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. एचडीपी ट्रॉफी 2025 सुरेश दादा पाटील अविनाश दादा पाटील पद्मताई पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून उद्या नामदार आदितीताई तटकरे आपल्याला या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळतील. सोपानचे मालकर तळवली यांचं इथे स्वागत करण्यात येईल. उद्योजक सोपानजी मालकर यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. दिगंबर सालेकर खरसुंडीचे आमचे पाहुणे आदरणीय दिगंबरजी सालेकर यांनाही इथे सन्मानित करण्यात येईल. सोपानजी मालकर यांना इथे सन्मानित करण्यात येते. मैदानाच्या मधोमध आपण मॅच पाहतोय. सावरली आणि मोरबे दोन संघांच्या दरम्यान पहिले सत्र संपलेलं आहे. पाहुण्यांचा सन्मान इथे आपण पाहतोय. सालेकर साहेबांचा इथे सन्मान करण्यात येईल. इथे आपण पाहतोय सोपानजी मालकर उद्योजक तळवली आज या एचडीपी ट्रॉफी मध्ये आहे त्यांचा सन्मान. त्यानंतर आमचे दिगंबरजी सालेकर त्यानंतर अनंत गडगे साहेब यांना विनंती आहे त्यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. आणि त्यांचे चिरंजीव मनमोहन गडगे पोलीस पाटील त्यांचाही सन्मान करण्यात येईल. दोघांनाही विनंती आहे. अनंत गडगे साहेब दरवर्षी न चुकता एचडीपी ट्रॉफी मध्ये ते आम्हाला वालाच्या शेंगा असतील कलिंगड असतील बऱ्याच काही भेटवस्तू आणत असतात. ते अनंत गडगे साहेब आणि तिकडे मॅच पण चालू होईल. दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत. प्रवीण ठाकूर आमचे पौंजेचे पाहुणे बीजेपीचे पौंजे विभागाचे अध्यक्ष आहेत प्रवीणजी ठाकूर आपलंही स्वागत येथे करण्यात येईल. प्रवीणजी ठाकूर साहेब पौंजे विभागाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत. आणि बळी गडगे आणि पोलीस पाटील आमचे मधुसूदन गडगे यांचं इथे स्वागत करण्यात येईल. मॅच कडे जाणार आहोत आपण जिथे मोरवे संघाने प्रथम फलंदाजी केलेली आहे आणि सावरोली संघाचा पाठलाग करणार आहे. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू संतोष चौधरी सर. 53 धावा झाल्या होत्या. त्यानंतर 2ची पॅनल्टी अशा 55-56 धावांचं लक्ष त्याचा पाठलाग सध्याच्या घडीला मैदानामध्ये करायचा राधाकृष्ण सावरोली या टीमला. तर दुसऱ्या बाजूला जीवन 11 शिवतेज मुरबे हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्य श्री सुरेशदादा पाटील मान्य श्री अविनाशदादा पाटील आयोजित या रजनी क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सौभाग्यवती पद्मताई सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 9961 एचडीबी ट्रॉफी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आश्रय ग्रामपंचायतीचे सदस्य अनिकेत निकम या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. जाऊया मॅच मध्ये. मॅचला सुरुवात होताना पाहिला मेल गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला गोलंदाज तयार आहेत. सनी गाडगे पहिला बॉल सनीचा बिगिट करण्याचा प्रयत्न गलीमध्ये क्षेत्ररक्षक येतील चांगलं क्षेत्ररक्षक. सध्याच्या घडीला आपण पाहतो एका बाजूला मुरबे संघ जीवन 11 शिवतेज मुरबे त्यांना फाईट करत असताना राधाकृष्ण सावरोली या दोन संघादरम्यान एचडीपी ट्रॉफीचा हा थरार सध्याच्या घडीला गौरव घोसालकर आणि रोहित पाडगे सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. सनियत गोलंदाजी ट्रॅकवर सनीचा हा चेंडू लाईन केली ते खराब आहे. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपानं एक सिंगल आली. संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल राधाकृष्ण सावरोली. धाबा बनवायच्या 56 कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. पॉवर प्ले मध्ये धाबा तुम्हाला बनवाव्याच लागतील. त्या धाबा कशा प्रकारे बनवल्या जातात ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू लाईन केली ते चांगले भरपूर चांगली गोलंदाजी आमच्या बरोबर योगेश वाघ जोडले जात आहेत. योगेश ज्या प्रकारचं आयोजन आहे ज्या प्रकारचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं काय बोलशील या संपूर्ण क्रीडा स्पर्धेबद्दल? लाखात एक नावच ठेवाय जागा नाही. काय बोलायचं सोन्याहून पिवळा कार्यक्रम आणि बॅट्समन मात्र शेम आहात बाबा. बाबूशेठ जांभूळकर यांना विनंती आहे दादा आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. सनीला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर गौरव आहेत.
इथे टाकलेला चेंडू अडव्या बॅटनं फटका दमदार आहे. डीप विकेटला चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. फलंदाजाने लावला जोर आणि इथील हा दमदार फोर. सचिनजी ठोंबरे यांना विनंती की त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय सचिनजी ठोंबरे, भरपूर पाहुणे मंडळी आपण पाहतोय. संजयजी राठोड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संजय राठोड साहेब आणि आत्मारामजी जांभूळकर आणि संतोषजी ठोंबरे आणि रवी ठोंबरे या पाहुण्यांचं स्वागत आहे. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका तिथे कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षक भरपूर चांगले कलेक्शन येते खराब. एक सिंगल सध्याच्या घडीला राधाकृष्ण सावरोली टीम साठी. संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा आहेत. 56 धावांचा पाठलाग. सचिन शेठ ठोंबरे भावी सदस्य आहेत आणि त्यांचं स्वागत इथे करण्यात येते. आमचे जीजी पाटील आणि आमचे अविनाश दादा पाटील यांच्या हस्ते त्यांचं स्वागत. मोठे नेते आहेत. संजयजी राठोड, रावडी राठोड आपण पाहतो इथे आमचे संजयजी राठोड आलेले आहेत आमचे पाहुणे आणि त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. जाऊया मॅच कडे. आपण पुढच्या सत्रामध्ये स्वागत पुन्हा एकदा करणार आहोत. रोहित आहे सध्याच्या घडीला बिगिट करण्याचा प्रयत्न. ओ तिथे क्षेत्ररक्षण खराब आहे. एक यंगस्टर खेळाडूकडून झालेल्या या चुका दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा राधाकृष्ण सावरोली टीम साठी येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल ती 8 या धावसंख्येवर. जबरदस्त क्रीडा स्पर्धा, जबरदस्त आयोजन. दुसऱ्या दिवसामध्ये ही क्रीडा स्पर्धा जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला सनी घाडगे यांना पाहतोय. 8 धावा आहेत. अजूनही 48 ज्या मात्र बनवायच्यात. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 19 चेंडू 48चं समीकरण मॅच मैदानामध्ये रंगते. एका बाजूला सावरोली, दुसऱ्या बाजूला मुरबे. इथे टाकलेला चेंडू अडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलेत. रनआउटची संधी निर्माण. पंचांकडे अपील, परंतु पंचांचा नकार इथे येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये कंप्लीट. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 9. संधी देऊयात आई एकविरा डीजे हेमंत सरांना. शेवटचे बॉल शिल्लक आहेत. 18 चेंडू 47 धावांचं समीकरण. महत्वाची मॅच. प्रत्येक सामना डुवर डाया, त्यामुळे ही लढत अतिशय महत्वाची आहे. एका बाजूला राधाकृष्ण सावरोली संघ प्रथम गोलंदाजी करत असताना 55 त्यांनी खर्च केलात. 56 धावांचा पाठलाग आहे. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकात 9 धावा आल्यात. उर्वरित 18 चेंडू 47 धावांचं समीकरण. सी गट सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना कामगिरी कशा प्रकारे होईल प्रत्येक जणाचं लक्ष या मॅच कडे. सलामीवीर गौरव आणि गौरवच्या जोडीला रोहित हे दोन्ही फलंदाज अतिशय महत्वाचे राहतील. त्यांचा खेळ कशा प्रकारे होतं ते आपल्याला पाहायचं. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. प्रथमेश यांना आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. जास्त वेळ घेऊ नका. 15 मिनिटाचा वेळ आहे फक्त 3 षटकांसाठी. अन्यथा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये घेतला जाईल 4थ्या ओव्हर मध्ये. ही सर्वात महत्वाची सूचना. सुरेशदादा पाटील, अविनाशदादा पाटील, त्यांचे सर्व सहकारी यांनी घेतलेली कष्ट, यांनी घेतलेली मेहनत आणि त्यातून साकारलेली ही क्रीडा स्पर्धा. त्यामध्ये सिद्धेशदादा पाटील असतील, कुंदन पाटील असतील, सागर पाटील, नरेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, संदीप पाटील, देवेंद्र पाटील, अतुल पाटील आणि रजत पाटील. खूप सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांनी घेतली. संपूर्ण खैरे गाव त्यांनी खूप सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेतली. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये. 17 चेंडू आणि आता 46चं समीकरण. मोठे फटके खेळावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी तुम्हाला या मैदानावर, अचानकचं भव्य मैदान आहे त्यावर करावेच लागेल. 17 चेंडू 46 धावांचं समीकरण. क्रिकेटचा महासंग्राम, HDP ट्रॉफी. मैदानाच्या चौपेल जिथे पाहाल तिथे प्रेक्षक वर्गाची गर्दी. प्रथमेश राणे गोलंदाजी मार्कवर तयार. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गौरवकडे भरपूर मोठी क्षमता आहे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. व्हाट अ शॉट.
चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय, फटक्यामध्ये वजन, धावा अर्धा डझन, सिक्सर, 6 रन. जबरदस्त टोला, ऍक्शन रिप्ले सध्याच्या घडीला टेलिव्हिजन स्क्रीनवर. जबरदस्त स्ट्रोक, षटकार येताना पाहायला मिळाला. प्रथमेशचा बॉल, पुन्हा एकदा सुंदर असा फटका तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. पहिल्या इनिंगचा आपण विचार केला, तिथे बॅटिंग करत असताना अक्षरशः बॅटरने डीप फाईन लेगला आपलं घर बनवलं होतं. तिथे अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला वाढते, जाऊन पोहोचेल ती 17. शेवटचे 15 चेंडू, 39 धावा. पाटील सरांचं विशेष कौतुक करू, ज्या प्रकारची स्कोरिंग चालू आहे आणि एवढी मॅन्युअल स्कोरिंग जर सुंदर असेल तर समालोचकाला खूप सारी मदत होताना आपल्याला पाहायला मिळते. 15 चेंडू, 39 धावांचं लक्ष्य. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. प्रथमेशचा बॉल, पुन्हा एकदा फटका दमदार, डाऊन दी बॉल फिल्डर, कॅच घेण्याचा प्रयत्न, बॉल आतमध्ये ढकलला, फक्त सिंगल. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे. इथे गौरवला बाद करण्याची खूप मोठी सुवर्ण संधी होती, परंतु कंट्रोल तिथे क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं नाही. एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीने टीम राधाकृष्ण सावरोली जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवर. 14 चेंडू, 38 धावा. जी 2 धावांची पॅनल्टी ती किती घातक आहे ते देखील आपल्याला पाहायचं आहे राधाकृष्ण सावरोली टीमसाठी. कारण या स्पर्धेचा नियम ड्रेसिंग आणि चेसिंग जी मात्र कंपल्सरी आहे. सध्याच्या घडीला स्ट्रायकरवर रोहित, हिटमॅन म्हणून ज्याची ओळख, प्रथमेश राणे यांना आपण पाहतायत गोलंदाजी करत असताना. त्यांची कामगिरी कशी होते ते पाहायचं. गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं. 1 धाव आली या बॉलवर. एका धावेच्या मदतीने राधाकृष्ण सावरोली संघाची धावसंख्या धावफलकावर 19. उर्वरित चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 13 चेंडू, 37 धावा. गौरवचा खेळ अतिशय महत्वाचा राहील. चेसिंग या मैदानावर अनेक वेळा आपण आजचे जेवढे सामने झालेत त्यामध्ये चेसिंग होताना पाहिलं. गोलंदाज तयार. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, एसटी रक्षक येथील बॉलवर 2 षटकांचा वाजवी खेळ मैदानामध्ये कंप्लीट झाला. शेवटचे 12 चेंडू, 37 धावांची आवश्यकता. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आत. संधी डीजे हेमंत सरांना. असलेले रोहित या 2 खेळाडूंमध्ये झाल्या. 12 चेंडू, 37 धावांचं समीकरण. 56चा पाठलाग करत असताना राधाकृष्ण सावरोली. एचडीपी ट्रॉफीचा थरार 9961 एचडीपी ट्रॉफी सध्याच्या घडीला आपण पाहतायत. अचानकचं हे भव्य दिव्य मैदान मोहोपाडामध्ये खैरे गावाचे दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन. सुरेशदादा पाटील, अविनाशदादा पाटील आणि सौभाग्यवती पद्मताई सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हे भव्य दिव्य आयोजन जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचे 12 चेंडू, 37 धावा. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलंय सध्याच्या घडीला धीरज राणे या खेळाडूला. 12 चेंडू, 37चा सामना.
प्रेक्षक वर्गाची तुडुंब गर्दी, मैदानाच्या चौफेर जिथे प्रेक्षक वर्गाला जागा मिळेल तिथे प्रेक्षक वर्ग उपस्थित होतात. खास करून ही पर्वणी सुरेशदादा पाटील, त्याचबरोबर जर आपण पाहिलं अविनाशदादा पाटील यांच्या माध्यमातून. इथे टाकलेला बॉल, फटका दमदार, समालोचन कक्षाला सलामी, वाघांची दाढ आणि फोडला पहाड, षटकार. दस्त टोला, ज्या ज्या वेळेस तुम्ही स्वतःला सिद्ध करणार आहेत ना, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. 11 चेंडू 31चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज धीरज राणे, समोर आपण रोहितला पाहतोय. गौरवला पाहतोय आपण स्ट्रायकर एंडवर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. शेवटचे 10 चेंडू आहेत. 31चं समीकरण. मैदानामध्ये गौरव नावाचा फलंदाज अक्षरशः आज सावरोली संघासाठी लढताना पाहायला मिळतोय. एकटा लढतोय, साथ देणं देखील त्याला तितकंच गरजेचं. इथे टाकलेला हा चेंडू, व्हाट अ शॉट, गुड टेक और ये सिक्सर देख, 6 रन, षटकार. थँक्यू डीजे. सध्याच्या घडीला प्रत्येक प्रेक्षक वर्गाच्या मनामध्ये आमचे डीजे ऑपरेटर देखील घर करतात. भरपूर चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून. सामनाला मित्रांनो 9 चेंडू 25 धावा. राधाकृष्ण सावरोली त्यांच्या विरुद्ध G111 शिवतेज मुरबे. मॅच रंगते मैदानामध्ये. 9 चेंडू शिल्लक, 9 चेंडूंमध्ये 25 धावा. हे समीकरण. गोलंदाज धीरज राणे, समोर गौरव. अजून एक चांगला फटका, लॉंग आपला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाला. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे क्रिकेटचं. सध्याच्या घडीला रिॲक्शन आपण पाहू शकता, गोलंदाजाची रिॲक्शन आपण पाहू शकता, यष्टीरक्षकाची रिॲक्शन आपण पाहू शकता, क्षेत्ररक्षकांची, कारण केलेल्या भरपूर मोठ्या चुका आहेत. एकटा लढतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज गौरव, आणि गौरवलाच मिळालेलं आहे जीवनदान. 8 चेंडू 24 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील. शेवटचे 8 चेंडू आहेत. 8 चेंडूमध्ये 24 धावांचं लक्ष्य. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आमच्या बरोबर जेवढे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जोडलेत त्या सर्वांचं HDP ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, फटका इथे फसला. चेंडू हवेत, परंतु तिथे क्षेत्ररक्षक होते, ते बनतील दर्शक आणि दर्शक बनतील दिवाने. चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू. लाईटच्या आजूबाजूला जेवढे प्रेक्षक वर्ग त्यांना विनंती, गाडीची लाईट चालू आहे, 4 व्हीलर आहे, त्यांना विनंती ती बंद करा. ही विनंती. व्हाईट कलरची 4 व्हीलर आहे, त्यांना विनंती आपल्या गाडीची लाईट चालू आहे ती बंद करा. 7 चेंडू आणि सामना आला तो 18 वर. रस्त्याच्या कडेला जी गाडी आहे त्यांची लाईट चालू आहे, विनंती करतोय की ती लाईट आपण बंद करा पॉइंटला. धन्यवाद. थँक्यू. शेवटचे चेंडू. अजून एक बाईक आहे, त्यांनाही विनंती. ओके, धन्यवाद, तुमचं मनापासून आभार. 7 चेंडू 18चं समीकरण. आता रोहितच्या पाठामधून षटकार. इथे टाकलेला चेंडू, शपलोत फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, आणि इथे आपल्याला पाहायचं मॅचची गोल्डन विकेट आली एका रनआउटच्या रूपात गौरवची, ती आपल्याला पाहायचं. तिसऱ्या पंचांची मदत. तिसऱ्या पंचांची मदत आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय. OUT फलंदाज गौरवबाद.
समीर राणे ज्याचं जबरदस्त यष्टिरक्षण आपण पाहिलं. 6 चेंडू आणि आता 18 धावांचं समीकरण. 6 चेंडू 18 धावा. कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल ते सध्याच्या घडीला पाहायचंय. जीवन 11 शिवतेज मुरबेकडून. दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये राधाकृष्ण सावरोली या संघाकडून 3ऱ्या क्रमांकावर मैदानामध्ये फलंदाज दाखल झालेत. आदित्य त्यांची कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं आहे. 6 चेंडू 18 धावा. 18 धावा 6 चेंडू. सावरोली जिंकणार की मुरबे जिंकणार, मुरबे जिंकणार की सावरोली जिंकणार, एचडीपी ट्रॉफीची चर्चा सध्याच्या घडीला सर्वांच्या मनामनात आणि ध्यानात. चला थोडंसं फास्ट खेळणं गरजेचं राहील. जीवन 11 शिवतेज मुरबे या संघाला सूचना आयोजक कमिटीच्या वतीने थोडंसं फास्ट खेळा. कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल, विश्वास कुणावर दाखवला जातोय ते सध्याच्या घडीला पाहायचं आहे. रोहित सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंडवर फलंदाज आहेत ते आदित्य. 6 चेंडू 18 धावा. आजच्या दिवसातील प्रत्येक सामना जर आपण पाहिला ना तो अप्रतिमच झाला. सी गटातील पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत्या. एका बाजूला आहे मुरबे, एका बाजूला आहे सावरोली. जिंकणार कोण तेच आपल्याला पाहायचं. पद्मताई सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि त्या क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस सध्याच्या घडीला रंगतोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 चेंडू आणि धाबा बनवायच्या 18. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. प्रेम राणे च्या हातामध्ये चेंडू आहे. प्रेम इथे आपल्या जीवन 11 मुरबे संघाला अर्थात शिवतेजला जिंकून देणार की दुसऱ्या बाजूला असणारा राधाकृष्ण सावरोली हा संघ रोहित आणि आदित्यच्या कामगिरीवर जिंकतोय ते आपल्याला पाहायचं. 6 चेंडू 18चं समीकरण. गोलंदाज तयार. पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवला आणि तो लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा एचडीपी ट्रॉफीचा ब्रँडेड षटकार. शेवटचे 5 चेंडू 12 धावा. रक हौसला ओ मंजर भी आएगा, पैसे के पास समंदर भी आएगा, थक करना बट ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. शेवटचे 5 चेंडू आहेत 12 धावा. गोलंदाज तयार. प्रेम राणे. ओ पाकपुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू अवांतर. समीकरण चेंज. शेवटचे 5 चेंडू आहेत. 5 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. राधाकृष्ण सावरोलीला समोर संघ जीवन 11 शिवतेज मुरबे. व्हॉट अ मॅच. इथे टाकलेला हा बॉल बिगेट गुडगा टेक डीप विकेटला. चेंडू सीमा पार. अजून एक रोहितचा वार. षटकार. ज्याच्या पाठमधून 2 षटकार आलेत. सामना आता आलाय शेवटचे 4 चेंडू. कंपल्सरी 5 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. गौरव शेवटच्या बॉलवर ज्यावेळेस रनआउट झाला समीकरण पूर्णपणे जीवन 11 शिवतेज मुरबेच्या बाजूला होतं. पण मैदानामध्ये फलंदाजी अतिशय जबरदस्त करतोय. खालापूरची रन मशीन आहे आज रंगात आले. दोन षटकार सध्याच्या घडीला आपण पाहिलेत. 4 चेंडू 5. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ खराब आहे. अवांतर चेंडू सध्याच्या घडीला अडचणीमध्ये येतील. 52. सागर गोसालकर यांच्या वतीने सावरोली संघ जिंकत असेल तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज. ग्रामपंचायत सदस्य आहेत. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा लाईन लेंथ खराब आहे. समीकरण आता चेंज आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 4. बनवायच्या धावा 3. इथूनही मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं जीवन 11 शिवतेज
मोरबे या टीमचं, परंतु त्यासाठी डॉट बॉल किंवा विकेट घेणं महत्वाचं. काय घडतं ते पाहायचं आपल्याला. शेवटचे 4 चेंडू 3 धाबा बनवायच्या. 4 चेंडू 3 धाबा. गोलंदाजी मार्कवर यंगस्टर प्रेम राणे, इथे त्याच्या हातामध्ये आता भवितव्य आपल्या संघाचं. तो कामगिरी कशा प्रकारे करेल ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू लेटकट खेळलेत. ओ तिथे क्षेत्ररक्षण थोडस खराब. एक सिंगल आली आणि तिथे क्षेत्ररक्षण खराब, फेके खराब. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे आपल्याला पाहिजे रनआउटच्या रूपात विकेट आली आहे. फलंदाज बाद. शेवटचे 3 बॉल 1 धावेची आवश्यकता राधाकृष्ण सावरोली टीमला. तीन चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. इथे आमचे जगदीशजी पाटील भोकरपाडा आणि ऋतुराज चाळके या दोन्ही मान्यवरांना, जगदीशजी पाटील उपसरपंच खानावळे ग्रामपंचायत आणि ऋतुराज चाळके या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे व्यासपीठावर या. मोरबे संघ असं वाटलेलं जिंकेल. निलेशजी ठोंबरे उपसरपंच आसरोडी टेंबरी ग्रामपंचायतचे उपसरपंच निलेशजी ठोंबरे, तेही चांगलं क्रिकेट खेळतात. आज पाहुणे म्हणून या SDP ट्रॉफी मध्ये आहेत. 3 चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे असं वाटलेलं. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. मोरबे संघाच्या 57 धावा मला त्यांनी केलेल्या आणि 58 धावांचा पाठलाग आपण पाहतोय जो सावरोली संघ या ठिकाणी पार करतोय का. 3 चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे. न्यू बॅटर सध्याच्या घडीला साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. शेवटचे 3 चेंडू 1 धाव, परंतु कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे ही 1 धाव आहे ती बनवावीच लागेल. 3 चेंडू 1 धाव. प्रेम गोलंदाजी मार्कवर तयार. समोर साहिल. ओ इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे हाताळला. रन आउट. फलंदाज बाद. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी राधाकृष्ण सावरोलीला. समोर जीवन 11 शिवतेज मोरबे. शेवटचे 2 चेंडू आहेत 1 धाव. धावेसाठी खूप मोठा संघर्ष, कारण या स्पर्धेचा नियम हा कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 2 बॉल मध्ये 1 धाव ही बनवावीच लागेल. आणि हा चेंडू अतिशय निर्णायक राहील तो प्रेमचा, प्रेम राणेचा, कारण हा चेंडू इथे डॉट आला किंवा विकेट आली तर मजा येईल मॅचला. शेवटच्या बॉलवर नेल बायटिंग फिनिश होईल का ते आपल्याला पाहायचं. 2 चेंडू 1 धाव. सावरोली जिंकते की मोरबे जिंकते ते आपल्याला पाहायचं. कामगिरी कशा प्रकारे होईल. क्रीडा स्पर्धेला रंग चढले. SDP ट्रॉफी सध्याच्या घडीला रंगात आल्या. प्रेक्षक वर्ग या क्रीडा स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतात. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 2 चेंडू 1 धाव. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. प्रेम राणे. प्रेमचा बॉल. सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. राधाकृष्ण सावरोली संघ या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करतो. अभिनंदन. हार्डलक जीवन 11 शिवतेज मोरबे. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सदस्य आदरणीय सागर पारितोषिक टीम साठी आलेले आहेत. सावरोली टीम साठी. सावरोली टीम बेस्ट ऑफ लक आणि